इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर तुमचा सुरुवातीपासून प्रचंड भर राहिला आहे. म्हणजे ज्या वेळेत तुम्ही समृद्धी एक्सप्रेस सारखा इतका मोठा आणि कॉस्ट हेवी प्रोजेक्ट तो पूर्ण केला, मुंबईतल्या मेट्रो लाईन्स इतक्या सुरू झाल्या, पण मुंबईत जर आता बघितलं आपण ओव्हरऑल ना, तर काही नवीन कोंडीची ठिकाणं तयार व्हायला लागली आहेत. प्लॅनिंगमध्ये असं जाणवतं थोड्या ह्याच्यात की हा नवीन एक ऑप्शन सुरू झाला, पण दुसरा नवीन एक प्रॉब्लेम उभा राहतोय. आणि मुंबई तसं तिन्ही बाजूने वॉटरफ्रंट आहे. तर मला कायम असं वाटतं की मुंबईला या वॉटरफ्रंटचा आपण पाहिजे तसा उपयोग केला नाही, किंवा जेव्हा जेव्हा करायचा प्रयत्न केला तेव्हा ते कॉस्ट वाईज इतकं हेवी होतं की ते लोकलच्या प्राइस सोबत त्याचं कंपॅरिझन होतं. तर त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट वारंवार फेल जातात. तर ही कनेक्टिव्हिटी जोडण्याच्या अनुषंगाने आता ही पूर्णपणे आपण जोडतो. एक तर आपला कोस्टल रोड आता जो आहे तो बांद्रा वर्सोवाचं काम चाललंय. वर्सोव्यापासनं तर भाईंदर पर्यंत, म्हणजे वर्सोवा दहिसर, दहिसर भाईंदर अशा या टप्प्याचंही काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी. भाईंदरच्या उत्तनपासनं तर विरारपर्यंत आपण कोस्टल रोड करतोय. विरारपासनं मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे तो आपण अलिबागपर्यंत आणतोय. आणि परत आपल्या अटल सेतूमुळे आणि बाकीचे जे पुलं करतोय, एक प्रकारे तुम्ही जसं म्हटलं तसं एक कोस्टल रिंग ही पूर्ण आपण MMR रिजनला आता तयार करतोय. वॉटर ट्रान्सपोर्ट आपण तयार करतो आहोत. आपण मेट्रो देखील तयार केलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये मी गमतीनं असं म्हणालो की आता मुंबईमध्ये आम्हाला पाताल लोक देखील तयार करायचं आहे, म्हणजे टनेल्सचं नेटवर्क तयार करायचं आहे की ज्या ठिकाणी कंजेशन आपल्याला रस्त्यावर रुंदीकरण करता येत नाही, वरती ब्रिजेस तयार करता येत नाही, अशा ठिकाणी आता टनेल्सचं एक नेटवर्क देखील आम्हाला तयार करायचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.